पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. दैवी स्वरांचे चांदणे पेरून 8 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या. बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती. त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाच्या आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या. कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, गीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. 1943 मध्ये माझं बाळ या चित्रपटातून दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सुरू झालेल्या आशाताईंचा संगीत प्रवास तब्बल 12,000हून अधिक गाणी गाऊन थांबला. तब्बल 20 भाषातील गाणी त्यांनी गायली. शास्त्रीय संगीताचा गंभीर्यपूर्वक पाया ढळू न देता त्यांनी सुगम संगीतातील भाव आणि ठसा सहजतेने पेलला. त्यांच्या स्वरात असलेली विधुलता ही विरहाच्या गाण्यात हळवी होत असे आणि नेतृत्वाच्या तालावर बेधुंद होऊन बसत असे. बालगीतापासून ते पॉपपर्यंत आणि नाट्यगीतापासून ते लावण्यांपर्यंत असे वैविध्यपूर्ण शब्दांचे हृदयरूप त्यांनी आपल्या स्वरातून दाखविले. कैलासवासी आशा भोसले यांनी भारतीय संगीत क्षेत्रात दिलेली योगदान अतुलनीय आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अशा या असामान्य, महान, अद्वितीय आणि जगभरातील संगीत प्रेमींच्या मनावर गेले 8 दशके अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर सम्राज्ञीचे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले.